Hello student, welcome again to our new lecture. New lecture means same topic is going to continue. I'm your biology teacher Shivani and today we are going to see the further part. So खूप वेळ झाला मागचं मी लेक्चर टाकलेलं त्याला. आय थिंक बऱ्याच जणांनी बघितलं सुद्धा ते लेक्चर आणि ते बघितलं असेल तर तुम्हाला हे लेक्चर नक्की समजेल. थोडंफार जर काही विसरलं असेल तर तुम्ही पटपट व्हिडिओ हे करून बघा, म्हणजे तुम्हाला हे पण इझिली लक्षात येईल. आता तुमचे फिजिक्सचे लेक्चर झूमवर चाललेत राईट, व्हिडिओ लेक्चर टाईप. सो जर तुम्हाला ते छान वाटत असेल तर तसंही सांगा, म्हणजे आपण हे लेक्चर तसे पण घेऊ शकतो. सो लेट मी नो आणि आपण आता स्टार्ट करू. सो तुम्हाला दिसतंय समोर टॉपिक कुठला आहे आज? स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, ज्यालाच मायक्रोस्पोर म्हणतात. ओके, इट इज अ मेल गॅमेट. म्हणजे आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं? अँथरचं स्ट्रक्चर बघितलं. अँथरमध्ये जे काही पोलन ग्रेन आहेत किंवा मायक्रोस्पोर, पोलन ग्रेन मायक्रोस्पोर एकच, हे कसे तयार होतात? पण पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर किंवा अँथर हा पार्ट कुठला आहे? मेल गॅमेटचा पार्ट आहे. ओके, मेल पार्ट आहे प्लांट मधला. सो हे जे पोलन ग्रेन आहेत ते त्याचं स्ट्रक्चर ऍक्च्युअल कसं आहे, आपण आतापर्यंत तयार कसं होतं बघितलं, पण हे आतून स्ट्रक्चर कसं आहे हे आता आपण बघायचं आहे. मग याच्यासाठी आपण काय करतो, दरवेळेस नीटचे पण थोडेसे पॉईंट बघतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील. सो त्याच्यासाठी फर्स्ट, स्टडी ऑफ पोलन ग्रेन इज कॉल्ड एज अ पॅलेनोलॉजी. म्हणजे काय तर जसं बायोलॉजीचे ब्रांचेस आहेत, झू, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, हे काय आहेत? लाईफ सायन्सचे किंवा बायोलॉजीचे ब्रांचेस आहेत. तसंच म्हणजे ह्याच्यावरती काय एक स्पेशल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम वरती जो स्टडी होतो त्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. तसंच पोलन ग्रेन वरती जर एखादा पर्सन स्टडी करत असेल तर किंवा त्या सब्जेक्टला काय म्हणायचं? पॅलेनोलॉजी. इम्पॉर्टंट फॉर नीट. त्याच्यानंतर पोलन ग्रेन इज फॉर्म्ड बाय मिओसिस सेल डिव्हिजन. म्हणजे काय? पोलन ग्रेन आपण आता बघितलं कसं तयार झाला, तर मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन तयार झाला. बरोबर. मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे काय? जिथं हॅप्लॉइड म्हणजे एकाचे चार, एका सेल पासून 4 सेल तयार होतात आणि त्यांच्याकडे कसं असतात? हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर एका सेलकडे 14 क्रोमोझोम असतील तर किंवा 28 क्रोमोझोम असतील तर त्याचे काय होणार आहेत? 4 पार्ट्स होणार आहेत. असं म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम प्रत्येक पार्ट मध्ये येणार आहे. आता म्हणजेच काय झालं तर आपण अँथर मध्ये बघितलं आधी काय स्पोरॅन्जियम मध्ये सेल्स होत्या, मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये सेल्स होतात, त्याच्या परत पोलन सॅक झाले आणि आत मिओसिस न पोलन ग्रेन्स तयार झाले. म्हणजे थोडक्यात काय तर मिओसिस न काय होत्या? पोलन ग्रेन्स तयार होतात. आता हेच पोलन ग्रेन कसे असतात? युनिन्यूक्लिएटेड असतात. युनिन्यूक्लिएटेड म्हणजे काय? एकच न्यूक्लियस असणारे. त्याच्यानंतर युनिसेल्युलर, एक सेल. स्पेरिकल, तुम्हाला माहित आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? सर्क्युलर किंवा स्पेरिकल शेप. आणि हॅप्लॉइड. हॅप्लॉइड का? कारण दे कंटेन हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. आता कसं होतं हे? आता मिओसिसचं तुम्हाला जर अजूनही कळलं नसेल तरी मला सांगा, मी शॉर्टमध्ये ते तुम्हाला एक्सप्लेन करते किंवा एक इमेज पाठवते ज्याच्यामधून तुम्हाला मिओसिस आणि मायटोसिस हा प्रकार समजेल. आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट असा की पोलन ग्रेन इज कवर्ड विथ 2 लेअर कॉल्ड एज अ पोलोडर्म. आता स्किनच्या डॉक्टरकडे तुम्ही जाता, बरोबर, त्या डॉक्टर लोकांना काय म्हणायचं? डर्मॅटोलॉजिस्ट. का डर्मॅटोलॉजिस्ट? डर्मा मीन्स स्किन. सो स्किनवरचा जो डॉक्टर असतो त्याला डर्मॅटोलॉजिस्ट म्हणायचं. म्हणजेच काय? जर पोलन ग्रेनवरची स्किन असेल तर त्याला पोलोडर्म म्हणायचं. व्हॉट इज इट? पोलोडर्म. मग अशा किती लेअर आहेत पोलोडर्मचे पोलन ग्रेनवरती? तर 2 लेअर आहेत. त्याच्यातली जी बाहेरून, आता आपण जो स्टडी करणार आहे तो बाहेरून आत येत असणार आहे. म्हणजे बाहेरची सगळ्यात लेअर कुठली? द आउटर लेअर इज एक्झाईन. आता एक्झिट, एक्झिट म्हणजे काय? बाहेर जातो, असं लक्षात ठेवा. सो बाहेरचा लेअर म्हणजे कुठला? एक्झाईन. आणि जो इनर लेअर आहे
तो कुठला इंटाइन. इन मीन्स इनर. सो इंटाइन इज अन इनर लेअर. आता तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये दिसतंय काय आहे, सर्क्युलर शेपचा पोलन ग्रेन आहे. सगळ्यात बाहेरची जी ब्राऊन लेअर आहे ती कुठली आहे. सो जो ब्राऊन कलरचा बाहेरचा लेअर आहे तो कुठला आहे, एक्झाईनचा लेअर आहे. आणि त्याच्यानंतरचा जो आतला लेअर आहे त्याच्या आत तो कुठला आहे तर इंटाईनचा लेअर आहे. आता हे जी प्रत्येक पार्टची डिटेल आपण बघणार आहे, पण लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचा, सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे तो एक्झाईन, त्याच्या आतमध्ये बारीकसा लेअर आहे तो इंटाईन, आणि त्याच्या आतमध्ये जे काही येलो कलरचं तुम्हाला दिसतंय ते काय, सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला रेड कलरचं दिसतंय ते काय आहे, न्यूक्लियस आहे. ओके. आता एक्झाईन आणि इंटाईन मध्ये बघा, एक्झाईन जो पार्ट आहे त्याला काय आहे तर छोटे छोटे गॅप्स किंवा डिप्रेशन आपण म्हणू शकतो, किंवा खाचा. त्याच्यात तुम्हाला 3 खाचा दिसत आहेत अपोजिट साईडला तिन्ही पण. त्यात खाचा म्हणजेच काय तर जम्प ओव्हर म्हणायचं त्यांना. ओके. सो हे झालं स्ट्रक्चर. लक्षात ठेवा, एक्झाईन, इंटाईन, जम्प ओव्हर, त्याच्यानंतर सायटोप्लाझम, न्यूक्लियस. ओके. Now we are going to see what is an exine and how the structure. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि ते कशापासून बनलं हे सगळं आपण बघणार आहे. फंक्शन काय आहे. आता एक्झाईन काय आहे, बाहेरचा टफ क्युटिनाइज्ड लेअर आहे. म्हणजे आता जर समजा कारण हे टफ काय, आता आपल्या पायाची खालची स्किन ही कशी असते, थोडीशी कठीण असते. ओके. का असते कठीण, कारण ती खूप हार्श प्लेसला टच होत असते, म्हणजे दगड वगैरे माती त्याच्यात ती टच होत असते, त्यामुळे त्याला लागून लगेच चालणार नाही. त्याच्यासाठी ती कशी केलेली असते, टफ केलेली असते. तसंच हा जो बाहेरचा लेअर आहे हा काय होणार आहे, अशाच ॲटमॉस्फेरिक ऑब्स्टॅकल्सला म्हणजे अडचणींना सामोरं जाणार आहे. मग त्याच्यासाठी त्याला कसं राहावं लागणार आहे, टफ राहावं लागणार आहे, टफ अँड क्युटिनाइज्ड. आता ह्याचं फंक्शन काय आहे, आता पोलन ग्रेन्स कुठेही पडू शकतात. ते पडले तर त्याचं डिग्रेडेशन म्हणजे कुजण्याचे जास्ती चान्सेस आहेत. मग तसं होऊन चालेल का, जर तसं झालं तर ते काय करू शकणार नाहीत, पॉलिनेशन करून नवीन फ्लॉवर तयार करणं इम्पॉसिबल आहे. मग त्यांचं डिग्रेडेशन होऊ नये म्हणून हे एक्झाईन काय करत असतं, त्याला प्रोटेक्ट करत असतं. डिग्रेडेशन हे कुठले तरी एन्झाईम्स येतात, ते त्याच्यावरती वर्क करायला लागतात आणि कुजवण्याचं काम करतात. मग तसं कुठलेच एक्झाईनमुळे त्याला डिग्रेडेड करू शकत नाहीत. त्याच्यानंतर आता हा जो एक्झाईन पार्ट आहे हा बनलेला कशापासून असतो, तर हा बनलेला असतो स्पोरोपॉलिनिन नावाच्या सबस्टन्स पासून. इट इज मेड अप ऑफ स्पोरोपॉलिनिन. जगातलं सगळ्यात रेझिस्टन्स सबस्टन्स म्हणजे कुठला आहे, स्पोरोपॉलिनिन. आणि हे स्पोरोपॉलिनिन कुठून येतं तर युबिश बॉडीज मधून काय होतं, दिस स्पोरोपॉलिनिन इज रिलीज्ड बाय युबिश बॉडीज काय तयार करतात, स्पोरोपॉलिनिन तयार करतात. आणि तेच स्पोरोपॉलिनिन एक्झाईन म्हणून परत पोलन ग्रेनला एक लेअर तयार करतात. युबिश बॉडीज कुठं ऐकलेलं तुम्ही, युबिश बॉडीज आठवा जरा, नसेल आठवत तर मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्की सापडेल, ज्यावेळेस आपण लेयर्स बघत होतो, अँथरचे सेल वॉल्स बघत होतो, लेयर्स बघत होतो त्याच्यामध्ये. सो तिथं बघा, तुम्हाला दिसतंय का. त्याच्यानंतर नाही समजलं तर विचारा. त्याच्यानंतर आता ह्या एक्झाईनच्या स्ट्रक्चरवरून काय झालंय, पोलन ग्रेनचे टाइप्स पडलेले. त्याच्यात 2 टाईप आहेत. कुठले, जर स्पाइन्स प्रेझेंट असतील, स्पाइन्स म्हणजे काय, काटे, म्हणजे काटेरी जर त्याचं बाहेरचं स्ट्रक्चर असेल एक्झाईनचं, तर काय होणार आहे, आता तुम्ही डोअर मॅट वगैरे बघितले असेल, त्याला कसे काटे आलेले असतात, त्याच्यामुळे तर रफ होतं. ओके. सो हे सुद्धा कसं असतं, रफ सरफेस होतो, त्यामुळे याला रफ पोलन ग्रेन्स असं म्हणतो. आणि हे कुठं आपल्याला बघायला मिळतं तर इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये. आता इन्सेक्ट पॉलिनेशन मध्येच का असे स्ट्रक्चर बघायला मिळतात, तर इन्सेक्ट मध्ये किंवा बटरफ्लायज वगैरे जे इन्सेक्ट आहेत त्याच्या थ्रू हे पॉलिनेशन होत असतं. मग बटरफ्लाय थोडीच त्याच्या चोचीतून ते पोलन ग्रेन घेऊन दुसऱ्या फुलाच्या ह्याच्यात टाकणार, तसं नाही होत. त्यांचं फक्त इंटेन्शन बर्डचं काय असतं तर तिथून हनी वगैरे जे काही गोड पदार्थ असेल तो घेणे. मग हे रफ असल्यामुळे काय होतं, हे त्यांच्या फिदर्स मध्ये, पंखांमध्ये वगैरे
चिकटतात, अडकून बसतात आणि ज्यावेळेस ते दुसऱ्या फ्लॉवरवरती जातील त्यावेळेस ते निघून पडतील. सो ह्यांना रफ असणं जास्त युजफुल होतं आणि हे सो रफ कुणाच्यात असतं तर इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये. व्हाईल इफ स्पाइन्स आर अब्सेंट म्हणजे काय, स्पाइन्सच नसतील तर, जर स्पाइन नसतील तर तो एरिया कसा होईल, स्मूथ असा मऊ होईल आणि स्मूथ पोलन ग्रेन त्याला म्हणायचं. आता स्मूथ पोलन ग्रेन्सचा कुठं उपयोग होईल, विंड पॉलिनेशनला. विंड पॉलिनेशन मध्ये काय आहे तर ते हवेतून उडत उडत हवेचा जसा झोक येईल तसं उडत उडत ते दुसऱ्या फुलावर जातात. आता हे जर उडत उडत जर रफ असतील तर काय होईल, कुठंतरी अडकून बसतील आणि त्याच्यामुळे त्यांना उडता किंवा इझिली जास्ती ट्रॅव्हल करता येणार नाही, ते कुठल्या तरी झाडात वगैरे अडकून बसू शकतात. सो ह्यांना स्मूथ असणं जास्ती गरजेचं आहे जेणेकरून हे सहज तिथून निघून पुढे ट्रॅव्हल करतील. सो आपल्याला रफ आणि स्मूथ या दोन्ही गोष्टी, स्मूथ कुठं बघायला मिळतात तर इन विंड पॉलिनेशन. आता तुम्हाला 2 डायग्राम दिसतात, लगेच समजत असेल ही स्मूथ कुठला आहे, रफ कुठला आहे. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे इंटाईनचा. इंटाईन काय आहे तर एक्झाईनच्या आतला जो बारीकसा लेअर आहे, इनर थिन डेलिकेट लेअर म्हणजे एकदम नाजूक थिन असा डेलिकेट लेअर आहे, तो कुठला आहे, इंटाईनचा लेअर आहे. आता ह्याचं थिन डेलिकेट लेअर म्हणजे हा नक्कीच प्रोटेक्शनसाठी नसणार आहे. ह्याचं मग फंक्शन काय आहे तर इट रप्चर्स जर्म पोअर टू राईज पोलन ट्यूब. हे काय करतं, जर्म पोअर रप्चर करतं. म्हणजे जे जर्म पोअर आपण बघितलेले डिप्रेशन और खाचा मी म्हणलेलं तुम्हाला, तर त्या काय होतात तर त्यात तिथून एक होल तयार होतो आणि पोलन ट्यूब बाहेर येते. एक तिथून एक्स्ट्रॅक्शन बाहेर येतं आणि ते बाहेर येणं, आता हे तुम्हाला समजेल मी काय म्हणते ते काय बाहेर येतं वगैरे. तिथून बाहेर येण्यासाठी मदत करायला कोण असतात, इंटाईन असतात. आता इंटाईन कशापासून बनलेलं असतं, इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आता त्याला पेक्टोसेल्युलोज पण म्हणलं जातं. ह्या 2 सबस्टन्स पासून इंटाईन बनलेलं असतं. ह्याच्यानंतरचं पुढचं आहे ते आहे जर्म पोअर. म्हणजे काय, एक्झाईनच्या सरफेस वरती स्मॉल डिप्रेशन्स आपल्याला बघायला मिळतात, ते काय असतात, जर्म पोअर असतात. द स्मॉल डिप्रेशन ऑन एक्झाईन सरफेस इज कॉल्ड एज अ जर्म पोअर. ह्याचं फंक्शन काय आहे, इट फॉर्म्स अ जर्म पोअर पोलन ट्यूब अरायझेस फ्रॉम विच द जर्म पोअर पोलन ट्यूब अरायझेस. आता हे जर्म पोअर किती आहेत, ह्याच्यावरून काय झालंय, त्याचे 2 टाईप पडले. ते कुठले, जर्म पोअर किती आहेत, 1 2 3 असं, त्याच्यावरती काय झालंय तर त्याचे 2 टाईप पडले. मग युनिपोरेट आणि ट्रायपोरेट. वन पोअर म्हणजे होल आपण म्हणतो. सो जर एक जर्म पोअर असेल तर त्याला काय म्हणायचं, युनिपोरेट. आणि सेकंड आहे ट्रायपोरेट. ट्राय म्हणजे 3, म्हणजे 1 आणि 3 असंच असतं. 3 असले जर्म पोअर असतं त्याला ट्रायपोरेट. आता लक्षात नीटसाठी काय ठेवायचं, युनिपोरेट हे कुठं बघायला मिळतात, मोनोकॉट्स मध्ये बघायला मिळतात. वाईल ट्रायपोरेट कुठं बघायला मिळतात तर जर्म पोअर्स मध्ये बघायला भेटतात. सो हे काय झालं जर्म पोअरचं. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे न्यूक्लियस. आता हे जी तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती कशी झाली आहे, मिओसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन. आणि त्याच्यामुळं न्यूक्लियस हा कसा असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे. आता जो हॅप्लॉइड न्यूक्लियस तयार होणार आहे तो परत काय होतो, अजून सेल डिव्हिजन करतो. आणि आता ही सेल डिव्हिजन कशी असते, मिओटिक असते, म्हणजे मिओसिस न होते. आधी जे काय झालेलं म्हणजे आधी जी काय अँथर मध्ये पोलन ग्रेन्स तयार होण्याची प्रोसिजर आहे ती कशी असते, मिओसिस न असते. वाईल इथून पुढं त्या पोलन ग्रेनचा जो न्यूक्लियस आहे त्याच्यापासून पुढं काय होणार आहे, स्पर्म सेल्स वगैरे तयार होणार आहेत. आणि ते कसे असतात, मायटोसिस ह्या सेल डिव्हिजन. परत एकदा नीट ऐका, ह्याच्यात ऍक्च्युली माझं पण कन्फ्युजन झालंय. म्हणजे मिओसिस आणि मायटोसिस या वर्ड मुळे कन्फ्युजन होत आहे. ज्यावेळेस अँथर मधल्या
सेल्स पासून पोलन ग्रेन तयार होतात त्यावेळेस काय आहे मिओसिस. व्हाईल त्या पोलन ग्रेन पासून ज्यावेळेस स्पर्म सेल्स तयार होतात त्यावेळेस मायटोसिस. ओके, सो आता मायटोसिस हे कधी किती वेळा होतं तर हे 2 वेळा होतं. त्याच्यातलं पहिल्यांदा पॉलिनेशनच्या आधी म्हणजे पोलन ग्रेन अँथर मध्ये असतानाच काय होतं तर पहिली मायटोसिस सेल डिव्हिजन होते. व ज्यावेळेस पहिली सेल डिव्हिजन असते त्यावेळेस काय होतं तर अँथर मधले जे पोलन ग्रेन्स आहेत ज्याच्यापासून काय तयार होतं 2 सेल्स तयार होतात. ओके, एका पोलन ग्रेनचं ज्यावेळेस मायटोसिस होतं त्यावेळेस 2 सेल तयार होतात. कुठल्या 2? जनरेटिव्ह आणि व्हेजिटेटिव्ह. कुठल्या 2? जनरेटिव्ह अँड व्हेजिटेटिव्ह ह्या 2 सेल तयार होतात. आणि आफ्टर पॉलिनेशन म्हणजे ज्यावेळेस हा पोलन ग्रेन ऍक्च्युअल स्टिग्मावरती जाईल म्हणजे फिमेल गॅमेट वरती त्यावेळेस काय होईल ह्या जे काही जनरेटिव्ह सेल आहे त्याच्यापासून काय होणार आहे 2 स्पर्म सेल्स तयार होणार आहेत. ओके, आणि या स्पर्म सेल्सच काय होणार आहेत ऍक्च्युअल फिमेल मध्ये जे काय ओव्हरी आहे त्याला जाऊन मेट करणार आहे. आता ते कसं करणार आहे हे बघू, पण आधी त्याच्या बघू काय तर हे सेल डिव्हिजन कसे होतात. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा बिफोर पॉलिनेशन मध्ये बघू. आता ते नीट वाचा. ऑन anther in pollen grain it undergoes first mitotic division to produce bigger naked vegetative and small thin wall generative cell. Okay, the vegetative cell is rich in food and having irregular nucleus. The generative cell floats in the cytoplasm of vegetative cells. आता इथं बघा काय होतं ज्यावेळेस अँथर मध्ये पोलन ग्रेन्स असतात त्यावेळेस पहिली मायटोटिक डिव्हिजन होते आणि त्या मायटोटिक डिव्हिजन काय होतं 2 सेल तयार होतात. त्याच्यातली एक मोठी तुम्हाला दिसेल मोठी नेकेड आणि व्हेजिटेटिव्ह सेल तयार होते. म्हणजे सगळ्यात मोठी सेल जी असते त्या दोन्हीत ती कुठली तर व्हेजिटेटिव्ह सेल. आणि जी स्मॉल थिन वॉल सेल असते ती कुठली आहे जनरेटिव्ह सेल. ओके, त्याच्यातली जी काही व्हेजिटेटिव्ह सेल आहे ह्याच्यामध्ये काय असतं फूड खूप जास्ती असतं आणि त्याचा न्यूक्लियस हा इरेग्युलर म्हणजे शेपनं कसाच असतो वेगळा. अँड द जनरेटिव्ह सेल हे काय असते छोटी असते आणि ती जवळपास व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोट होत असते. आता ही डायग्राम बघा काय आहे फर्स्ट सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस त्याच्यानंतर मायटोसिस झालंय आणि ह्या मायटोसिस मुळे काय झालंय एक जवळपास मोर दॅन हाफ सर्कल हा कुठला आहे व्हेजिटेटिव्ह सेल्स आहे. मध्ये जे काही एक छोटा डॉट दिसतोय तुम्हाला ते डॉट्स ते सायटोप्लाझम आहे त्या व्हेजिटेटिव्ह सेलचं आणि एक मोठा सर्कल दिसतोय तो कुठला आहे तर तो व्हेजिटेटिव्ह सेलच्या न्यूक्लियस आहे. ओके, आणि जे खाली बारीक डार्क ब्लॅक कलर मध्ये शेड केलेली जी सेल दिसते ती जनरेटिव्ह सेल आणि डार्क ब्लॅक कलरचा जो स्पॉट आहे तो म्हणजे जनरेटिव्ह सेलचा न्यूक्लियस. म्हणजे तुम्हाला इथे दिसते व्हेजिटेटिव्ह सेल मध्येच काय झाली आहे जनरेटिव्ह सेल जवळपास फ्लोट होत असते. आता ह्याच्यात नंतर ही काय झाली फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाली. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन मध्ये काय होतं तर ही सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते कुठं तर स्टिग्मावरती आणि ह्याच्यापासून काय होणार आहे 2 स्पर्म सेल्स तयार होणार आहे. ओके, द फॉर्मेशन ऑफ 2 स्पर्म सेल्स. आता ह्याच्यामध्ये द सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल ओनली अँड गिव्ह राईज टू 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट. म्हणजे काय सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल म्हणजे काय ह्या मायटोटिक डिव्हिजन मध्ये फक्त कोण इन्व्हॉल्व असतं जनरेटिव्ह सेल असते. व्हेजिटेटिव्ह सेल जशी आहे तशी राहते आणि ह्या जनरेटिव्ह सेल मुळे काय होते त्याचं मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून नॉन मोटाईल म्हणजे न हालू शकणारे काय होतात 2 स्पर्म सेल्स तयार होतात. बरोबर, मेल गॅमेट तयार होतात.
the mitotic division of generative cells takes place either in pollen grain or in pollen tube. आता हे प्लांट वरती डिपेंड आहे, म्हणजे कशा प्रकारचं फ्लॉवरिंग प्लांट आहे त्याच्यावरती. काहींमध्ये काय होतं, पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर, पोलन ट्यूब काय असते बघणार आहे, पण ही पोलन ट्यूब मध्ये हे होतं, तर काहींमध्ये पोलन ग्रेन मध्येच होतं. आता आपण जे मी दाखवलंय ते काय पोलन ग्रेन मध्ये झालेलं आहे. The pollen grain are shed from the anther at these two cell stage in the most of the angiosperm. म्हणजे मोस्ट ऑफ हे दोन सेल्स कुठे तयार होतात अँजिओस्पर्म मध्ये, तर इन पोलन ग्रेन. सो तेच आपण बघणार आहे. आता तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतंय काय आहे, न्यूक्लियस व्हेजिटेटिव्ह सेलचा, व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्यामध्ये फ्लोट होणारी जनरेटिव्ह सेल. आता त्याचं काय होणार आहे, इथं फक्त मायटोसिस कुणाचं होणार आहे, मायटोसिस फक्त जनरेटिव्ह सेलचं होणार आहे. हे सेकंड मायटोसिस आहे. सो जनरेटिव्ह सेलचं मायटोसिस होऊन काय झालंय, दोन सेल तयार होत निघालेत बरोबर, आणि व्हेजिटेटिव्ह सेल आहे तशीच आहे. ह्या दोन सेल पुढच्या डायग्राम मध्ये काय झालेत, आता ही जी पुढची डायग्राम आहे ती तुम्हाला इकडून दिसते फ्रॉम युअर राईट हँड साइड. ओके, त्यात दोन जे काही न्यूक्लियस आहेत ते काय झालेत, पूर्ण डिवाइड झालेत. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहेत असं, आणि इकडे मेल गॅमेट आहेत, म्हणजे स्पर्म सेल्स नवीन तयार झालेल्या. आणि हा जो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल आणि मेल गॅमेट आहे, आता तिथून काय होईल, तर एका जर्म पोर मधून अशी ट्यूब बाहेर पडेल. तुम्हाला दिसतंय डायग्राम मध्ये ट्यूब बाहेर पडेल, आणि ह्या ट्यूब मधून काय होईल, तर ते काय स्पर्म सेल्स आहेत त्या आणि व्हेजिटेटिव्ह सेल हे सगळं त्या ट्यूब मधून ट्रॅव्हल करत येईल. आता ही ट्यूब कधी तयार होते, स्टिग्मा वरती ज्यावेळेस पोलन ग्रेन पडतो त्यावेळेस काय होतं, तिथून पोलन ट्यूब तयार होते जी खाली ओव्हरी पर्यंत जाते, आणि त्याला काय होणार आहे, मेल गॅमेट्स एकत्र येणार आहेत. ओके, सो इथं काय झालंय, पूर्ण न्यूक्लियस मेल गॅमेट वगैरे आता ते सगळं काय होणार आहे, ओव्हरी मध्ये जाऊन फर्टिलायझेशनला तयार आहे. आता ही जी डायग्राम आहे जी मी थोडी थोडी दिली, आता ती खाली पूर्ण दिली. जर तुम्ही कुठे कन्फ्युज झाला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. आता मायटोसिस ज्यावेळेस पहिल्यांदा होतं त्यावेळेस काय होतं, एका न्यूक्लियस पासून काय होतं, दोन सेल तयार होतात. त्याच्यातली जी मोठी सेल असते ती व्हेजिटेटिव्ह सेल आणि जी छोटी असते ती जनरेटिव्ह सेल असते. ज्यावेळेस जनरेटिव्ह सेलचं सेकंड मायटोसिस होणार आहे. सेकंड मायटोसिस मध्ये काय होतं, फक्त जनरेटिव्ह सेल इन्व्हॉल्व्ह असते, म्हणजे फक्त जनरेटिव्ह सेलच मायटोसिस मध्ये जाते आणि त्याच्यापासून दोन न्यूक्लियस तयार करते किंवा दोन सेल्स तयार करते. दोन सेल्स म्हणजेच काय झालं, तर ते दोन मेल गॅमेट म्हणजे ह्याला स्पर्म सेल्स आपण म्हणतो. आणि हे परत काय होईल, पोलन ट्यूब तिथून बाहेर पडेल जर्म पोर मधून, जे आपण मगाशी म्हणत होतो इंटाइन काय करते, पोलन ट्यूब बाहेर पडण्यासाठी हेल्प करते. सो इथून जी पोलन ट्यूब तयार होते त्याच्यामधून दोन न्यूक्लियस आणि एक न्यूक्लियस आणि ते दोन मेल गॅमेट त्या पोलन ट्यूब मधून खाली येतात. आणि ह्याचं पुढं काय होतं हे आपण कधी बघणार आहे, आता आपण फिमेल गॅमेट बघायचं, फिमेल गॅमेट काय आहे, कसं तयार होतं वगैरे, आणि त्याच्यानंतर हे सगळं एकत्र येऊन फर्टिलायझेशन कसं होतं हे बघायचं. ओके, जरा व्हिडिओ खूपच लेंदी झालं पण बराचसा पार्ट कव्हर झालाय आपला, यात बरेच दिवस लेक्चर नव्हतं. सो इट्स ओके, स्टडी करत राहा. खूप लोक बघतायत ज्यांना मी ओळखते नाही ओळखते. जर तुम्हाला पर्सनली जरी तिथे कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला काही डाऊट असतील आणि विचारलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. सो लेट मी नो युअर डाऊट्स. मी नक्की तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि स्टडी हार्ड. ओके, टेक केअर. हॅलो.